नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पहिली यादी लागलेली आहे, दुसरी, तिसरी, चौथी यादी लवकरच लागणार आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो, की माझा तर नंबर लागलेले आहे. नंबर लागल्याच्या नंतर ज्यावेळेस मी प्रत्यक्ष आयटीआय मध्ये जातो, आयटीआय मध्ये गेल्याच्या नंतर मला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, ज्याला आपण घेऊन जाणं कंपल्सरी आहे. म्हणजे ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही. मग आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रवेशाला जाता त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, आयटीआयला प्रवेश घेण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट लागणार आहे ते तुमची अलॉटमेंट लेटर. कारण की नंबर लागले हे तुम्हाला ज्याच्यावरून समजलं ते असतं तुमचं अलॉटमेंट लेटर. आता अलॉटमेंट लेटर नेमकं काय असतं आणि ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याची संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेली आहे. म्हणजे त्याचीच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, किंवा जर तुम्ही चॅनलची व्हिडिओ लिस्ट जर बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला आयटीआय रिलेटेड आपण जितके व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तर आता आपण बेसिक जाणून घेऊया, प्रत्येक विद्यार्थ्याला कोणकोणते डॉक्युमेंट हे कॉलेजमध्ये घेऊन जाणं कंपल्सरी आहे आणि कोणाला ते डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे आणि कोणाला नाही. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया एक एक प्रमाणे, यादीप्रमाणे. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगणार आहे ते कोणाला लागू आणि कोणाला लागू नाही अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण सांगणारच आहे. तर आता तुम्हाला एक वही पेन घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आता सर्वात प्रथम जी काय आपल्याला गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तुमचा अलॉटमेंट लेटर. त्यानंतर तुमचा गोष्ट लागणार आहे या ठिकाणी दुसरी म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म. ज्या पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना कन्फर्मेशन करताना ऍप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स काढली होती, तीच तुम्हाला तुमच्या लॉग इन आयडी पासवर्ड मधून तुम्हाला परत एकदा झेरॉक्स काढून घ्यायची आहे ऍप्लिकेशन फॉर्मची. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लागणार आहे तुमची शेवटचे शिक्षण झालेली ओरिजिनल टीसी, शाळेचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे आता जे तुमचं शेवटचं शिक्षण झालेलं आहे, 10वी झालेलं आहे, 12वी झालेले आहे, बीए बीकॉम जे काही तुम्ही शिकलेले आहे, आजच्या घडीला तुमच्याकडे जी टीसी आहे तर ते टीसी, शाळेचा दाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट ओरिजिनल स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याची 2 झेरॉक्स सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. 10वीची ओरिजिनल मार्कशीट किंवा गुणपत्रिका त्याला म्हणतो आपण, त्याची ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स. हे जे झेरॉक्स सांगतो मित्रांनो, त्या प्रत्येकाचे 2 सेट मध्ये तुम्हाला झेरॉक्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये 10वीची ओरिजिनल मार्कशीट किंवा गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आणि हे डॉक्युमेंट जे मी आतापर्यंत सांगितलं, अलॉटमेंट लेटर, ऍप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स, त्यानंतर टीसी, लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळेचा दाखला, त्याच्यानंतर 10वीची तुमची गुणपत्रिका, हे प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला हे डॉक्युमेंट असणं कंपल्सरी आहे. हे जर असतील तरच तुम्हाला प्रवेश मिळणार, नाही तर तुमचे प्रवेश मिळणार नाही. तर आता त्याच्यानंतर जी गोष्ट लागणार आहे, आता जर फॉर्म भरत असताना तुम्ही जर एखाद्या कॅटेगरी मधून जर फॉर्म भरला असेल तर तुमचं ते कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स असणं गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ओपन मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. जर तुम्ही एखाद्या एससी, एसटी, ओबीसी, एनटीए, एनटीबी, एनटीसी, बीजेएनटी अशा प्रकारचे जे काही कास्ट मध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमची कास्टला नॉन क्रिमिलियर लागू असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा लागणार आहे. जसं की ओबीसी कॅटेगरी, एनटीए, एनटीबी, एनटीसी अशा प्रकारच्या जे काय कास्ट आहेत तर तुमच्या कास्टला जर नॉन क्रिमिलियर जर लागत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. हे तुमचे ओरिजिनल आणि त्यांचे झेरॉक्स हे तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, ओपन वाल्यांना कास्ट सर्टिफिकेट नसतं म्हणून कास्ट सर्टिफिकेट हे विद्यार्थ्यांना गरजेचं नाही. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरत असताना अपंग कॅटेगरी जर तुमची असेल आणि ते जर तुम्ही ऑप्शन यस केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी अपंगाचे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे आणि त्याचे झेरॉक्स सुद्धा लागणार आहे. जर तुम्ही खेळाडू म्हणून जर एखाद्या वेळेस जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये यस केला असेल, तुम्ही खेळाडूचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे ते ओरिजिनल स्वरूप आणि त्याचे झेरॉक्स सुद्धा लागणार आहेत. जर तुम्ही फॉर्म भरत असताना इंटरमिडिएट म्हणजे ड्रॉइंगचे प्रमाणपत्र असलेले ओरिजिनल जर तुम्ही या ठिकाणी असेल तुमच्याकडे आणि ते तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दर्शवलं असेल तर ते तुम्हाला ओरिजिनल आणि त्यांचे झेरॉक्स लागणार आहे. त्यासोबतच तुमची जी दुसरी गोष्ट लागणार आहे, तुम्हाला या ठिकाणी 2 पासपोर्ट साईज फोटो जे की लेटेस्ट मध्ये काढलेले असायला पाहिजे, की एखाद्या 4थी 5वी त्याच्यामध्ये काढलेले नसायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स. त्यानंतर पुढची जी काय गोष्ट लागणार आहे आपल्याला या ठिकाणी तुमचं बँक पासबुक. ते बँक पासबुक ऐच्छिक आहे, आता दिलं तरी चालेल किंवा नंतर दिलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट. म्हणजेच काय, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. रहिवासी जे प्रमाणपत्र असते तर ते तुमचं तुमच्या गावातील
सरपंचांनी दिलेलं नसायला पाहिजे. ते तुमचं जे काय एज अँड डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते तहसीलदाराकडलं असलं पाहिजे. जर तुमच्याकडे नसेल तर आजच सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म करून एज अँड डोमेसाईल प्रमाणपत्र काढून घेऊ शकता. त्यानंतर लागणार आहे तुमचं या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला. ते जर काढलं नसेल तर तुम्ही सेतू केंद्रामध्ये जाल, 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला मिळून जाईल. तर हे तुम्हाला डॉक्युमेंट प्रत्येकालाच लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रेडनुसार फीस. जर तुमचा ट्रेड कोणत्या कॅटेगरीमध्ये लागला, कशा पद्धतीचा लागला, आयएमसी आहे का, जनरल आहे, कशा पद्धतीचा आहे, त्यानुसार ही फीस डिपेंड राहणार आहे. आता आयटीआय करण्यासाठी किती खर्च येतो आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला फीस किती राहणार आहे, आयएमसी ची फीस किती राहणार आहे, याचा डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर त्या सर्वांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकता. महत्वाचा मुद्दा हा आहे, फीस प्रत्येकांची वेगवेगळी असते. जर तुम्ही कास्ट मधून फॉर्म भरली तर फीस वेगळी, ओपन मधून जर फॉर्म तुमचा नंबर लागला असेल तर त्याची फीस वेगळी, जर तुम्ही आयएमसी मधून जर नंबर लागला असेल तर त्याची ही फीस वेगळी. म्हणजेच ही फीस प्रत्येक विद्यार्थ्याची डिपेंड असतं. कोणाला 950 लागतील, कोणाला 1750, कोणाला 2150. त्यानंतर आयएमसी मधून फीस वेगवेगळी राहणार आहे. कोणाला 5000, 10,000, 15,000, 30,000 ही या ठिकाणी लागू शकतात. म्हणून तुमचा नंबर कोणत्या कॅटेगरी मधून लागला, कशा पद्धतीचा लागला हे तुम्हाला फाइंड आउट करून तेवढी फीस घेऊन जाणं तुम्हाला गरजेचं आहे. आता विद्यार्थी आपल्याला नेहमी मेसेज करत असतात की जर आपला जर आयएमसी मधून नंबर लागला आणि जर त्या ठिकाणी 30,000 जर फीस असेल तर ती फीस जी असते तो तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म भरताना दाखवलेली आहे ते फक्त एका वर्षाची फीस आहे, जे तुम्हाला सेकंड इयरलाही तेवढीच फीस लागणार आहे. आता 2 वर्षाचे जरी 50 ते 60,000 म्हणलं, मग आता 50 ते 60,000 एकाच वेळी द्यायचं का त्यामध्ये टप्पे ठेवण्यात आलेले आहे. तर पहा मित्रांनो, एक 950, 1750 किंवा 2150च्या जवळपास या जे काही फीस असतात तर या फीस तुम्हाला एकाच टर्म मध्ये देणं गरजेचं आहे. जे आयएमसीच्या फीस आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आयएमसी मधून जर एखादा नंबर लागला असेल तर त्यांना थोडेसे स्टेप या ठिकाणी देण्यात येतात. काही कॉलेज या ठिकाणी अलाउड करतात की तुम्हाला 1 ते 2 हप्त्यामध्ये तुम्हाला ते फिल तरी चालेल, पण काही कॉलेज असे असतात की त्यांना कंपल्सरीच घेण्यात आलेलं असतं, म्हणजेच एकदाच पैसे हे ते घेतात. याचं कारणही त्याच प्रकारचे आहे. आता ज्यावेळेस विद्यार्थ्याचा प्रवेश होतो, एक टप्पा देऊन समजून घ्या 25,000 पैकी 10,000 जर फीस भरली, 15,000 जर फीस भरली, उर्वरित रक्कम या ठिकाणी ज्यावेळेस भरायची गोष्ट वेळ येते त्यावेळेस विद्यार्थी आणि पालक याला टाळाटाळ करतात. त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होत असतं. म्हणून कॉलेज काही ठिकाणी असे जे काही प्रकरण झालेलं असेल त्या ठिकाणी कॉलेज काय करते, एकत्रच फीस घेण्याचं अट लावलेली असते. म्हणून मित्रांनो, हे जे तुम्हाला आतापर्यंत जे काही डॉक्युमेंट सांगितलेले त्या डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल आणि त्यांच्या 2 प्रती झेरॉक्स हे तुम्हाला कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेशासाठी जाताना घेऊन जाणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला प्रवेश घ्यायची लास्ट डेट आहे ते 12 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजेस्तोवर ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागलेला आहे तर त्या डेटमध्ये तुम्हाला जाणं गरजेचं आहे. त्या डेट नंतर गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश हा नाकारला जातो. म्हणून तुमचा जो काही नंबर लागलेला आहे तुम्हाला करायचा का नाही करायचं, प्रिफरन्स नंबर किती लागला तर करणं कंपल्सरी आहे, किती नाही लागला म्हणजे त्याला तुम्हाला ऐच्छिक आहे. तर याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी या चॅनलवरच्या माध्यमातून अपडेट केलेलेच आहेत. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारची जर माहिती हवी असल्यास तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे तुमच्या मित्रांना जर या ठिकाणी काही अडचण येत असेल तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.